तर आज आहे रविवार आणि आज मी बनवले छान झणझणीत माशाचा रस्सा आणि रावस फ्राय, ज्वारीची भाकरी आणि गरमागरम भात। आपण खूपच सोप्या पद्धतीने माशाचा कालवण पाहणार आहोत। वाटण वगैरे काहीही न करता तरी सुद्धा हा कालवण घट्ट होतो आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण हे कालवण बनवणार आहोत। कालवणामध्ये फक्त एक सिक्रेट साहित्य टाकणार आहोत, त्यामुळे कालवण खूप जास्त पातळ न होता छान घट्ट होणार आहे आणि त्याच सोबत आपण रावस तवा फ्राय पण पाहणार आहोत आणि गरमागरम भात। वाव, बघा ताट तयार आहे। स्पेशल माशांचं ताट हे आहे सिक्रेट साहित्य, जो की आपण कालवणामध्ये घालणार आहोत। यामुळे कालवण पातळ न होता छान घट्टसर होणार आहे। टेक्स्चर पण छान होतो आणि चव पण बॅलन्स राहतो। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर इथे मी मासे घेतले आहेत, फ्रायसाठी रावस आणि कालवणासाठी कतला मच्छी घेतली आहे आणि मसाल्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। सर्वप्रथम हे मसाला आपण मिक्सरमधून फिरून घेऊ। तर मासे बाजूला ठेवू आणि इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये हे मसाले घालूयात आणि मिक्सरमधून फिरून घेऊया। तर इथे मी मसाला मिक्सरमधून फिरून घेतला आहे। मसाला बाजूला ठेवू आणि मच्छीला मॅरिनेट करू। तर इथे मी ही रावस घेतली आहे, याला मीठ आणि लिंबूचा रस आणि आपण वाटलेला मसाला 1 चम्मच घालूयात आणि मच्छीला सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया। तर इथे मी मच्छीला सगळीकडे मसाला लावून घेतला आहे। आता हे झाकून 5 मिनिटं बाजूला ठेवूया। हे कालवणासाठी मच्छी घेतली होती, त्याला आपण लिंबूचा रस, हळद आणि मीठ छान मच्छीला लावून घेऊया। तर इथे मी मच्छीला हळद, मीठ आणि लिंबूचा रस लावले आहे। आता भाजीला फोडणी घालूया। त्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, यामध्ये तेल घालूया। तेल आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तेल गरम झालं की यामध्ये आपण वाटलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर 1 चमचा घालूया आणि चांगलं परतून घेऊया। आलं लसणाची पेस्ट थोडी परतून झाली की यामध्ये लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि हळद घालून छान परतून घेऊया। तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी अधिक करू शकता। मसाले चांगले परतले गेले आहे। आता यामध्ये सुक्या खोबऱ्याची पावडर घालूया। तर सुका खोबरा तव्यावर भाजून घेतलं होतं आणि मिक्सरमधून फिरून घेतलं होतं। तर 2 चम्मच मी ते भाजून घेतलेल्या सुक्या खोबऱ्याची पावडर घातली आहे आणि यामध्ये आता 1 गिलासभर पाणी घालूया। तरी इथे आम्ही 2च माणसं आहे, त्यामुळे रस्सा थोडं कमीच करणार आहे। तुमच्या घरात तुम्ही किती माणसं आहे त्यानुसार रस्सा कमी अधिक करू शकता। तर रश्शामध्ये आता मीठ घालूया। तर इथे रश्शाला उकळी आली की यामध्ये आपण हळद आणि मीठ लावलेली मच्छी घालूया। तर इथे मी हे सगळी मच्छी रस्सामध्ये घालून घेतले आहे आणि न हलवता एक उकळी काढून घ्यायची आहे। मच्छीला एक उकळी आली की यामध्ये आपण गाबोली टाकणार आहोत, त्यामुळे रस्सा छान घट्ट होणार आहे। गाबोली म्हणजेच माशाचे अंडे। तर रश्शामध्ये माशाची अंडी घालूयात।
तर ही काबुली रशामध्ये 1 मिनिटभर शिजवून घेऊया। कालवण बनवताना कधी जास्त यामध्ये चम्मच फिरवायचं नाही, त्यामुळे माशाचे तुकडे तुटू शकतात। हलक्या हाताने चम्मचनीच पीस थोडं हलवून घ्यायचे आहेत। इथे हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि भाजी तयार होत आली की यामध्ये आपण एक सिक्रेट टाकणार आहोत, तर ते आहे ज्वारीचं पीठ। तर इथे मी एक प्लेटमध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये थोडं 4 ते 5 चम्मच पाणी घालूया आणि पातळसर असं मिश्रण तयार करून घेऊया। यामुळे भाजीचं टेक्स्चर चांगला येतो आणि चव पण बॅलन्स होते। तर आहे ना खूप सोपी भाजी। काय आपण याच्यामध्ये जास्तीचे साहित्य वगैरे घातले नाही, तरी पण भाजी चमचमीत आणि झणझणीत झाली आहे। हे मिश्रण घातल्यावर लगेच गॅस बंद करायचा आहे। चला तर आता आपण पाहूया रावस तवा फ्राय। त्यासाठी आपण इथे मॅरिनेट केलेली मच्छी आहे। एका डिशमध्ये इथे मसाले काढून घेऊया। लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि धना पावडर। मीठ आपण मच्छीला पहिलेच लावलेलं आहे, त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं नाही। हे मसाले सगळे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं पाणी घालूया आणि छान अशी पेस्ट तयार करून घेऊया। तर ही पेस्ट तयार आहे। ही पेस्ट मच्छीला छान लावून घेऊया। आपण लिंबाचा रस आणि मीठ अगोदरच मच्छीला लावलेला आहे, त्यामुळे मी इथे मसाल्यामध्ये मीठ घातलेलं नाही। तर इथे मी हे सगळे मसाले मच्छीला लावून घेतला आहे। ही मच्छी आपण तवा फ्राय करून घेऊया। तर इथे मी गॅसवर एक तवा ठेवला आहे आणि 1 वाटी रवा पण घेतला आहे। तर रव्यामध्ये 1 चम्मचभर मीठ घातला आहे आणि तव्यावर तेल। तर इथे मच्छी या रव्यामध्ये डिप करूया आणि तव्यावर ठेवूया। रवा आणि मीठ मिक्स करून घेतला आहे। आता एक मच्छीचं पीस घ्यायचं आहे आणि रवामध्ये डिप करायचं आणि तव्यावर ठेवायचं आहे। तर पाहू शकता या पद्धतीने। तर मी ते सगळे माशांचे पीस रवा लावून तव्यावर ठेवले आहेत आणि हे माशाचे पीस एका बाजूनी भाजून झाले की दुसऱ्या बाजूनी आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। तर असंच आलटून पालटून आपण कडक होईपर्यंत छान मासे फ्राय करून घेऊयात। गरज वाटल्यास वरून 1 चम्मच तेल घालू शकतो। तर इथे आपली छान अशी मच्छी कडक झाली आहे। आता गॅस बंद करूया। तयार आहे आपलं मच्छीचं कालवण आणि रावस तवा फ्राय। चला तर सर्व करूया। तर पहा, वाव, भाजीचं टेक्स्चर किती चांगला आला आहे। अजिबात रस्सा पातळ झालेला नाही। त्याचसोबत छान गरम गरम ज्वारीची भाकरी, रावस तवा फ्राय आणि गरम गरम भात। तर तयार आहे आपली मच्छीची ताट। वाव, बघा छान ना। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।